रंगांच्या पलीकडचं स्वप्न. खेड्यातल्या एका छोट्याशा वस्तीमध्ये मातीच्या घरात सावित्री नावाची एक मुलगी जन्माला आली. ती इतर मुलींसारखीच होती, निरागस, हसरी, पण तिच्या त्वचेचा रंग काळसर होता. आणि हाच रंग तिच्या आयुष्याची पहिली परीक्षा ठरला. लहानपणीच तिला जाणवू लागलं, जग सगळ्यांसाठी सारखं नसतं. एकदा तिच्या शाळेचा पहिला दिवस होता. तिने वर्गात पाऊल टाकताच तिच्याबद्दल कुजबूज सुरू झाली. ही तर किती काळी आहे, रात्री दिसेल की नाही ही. हशा, टोमणे आणि त्या शब्दांनी तिच्या बालमनावर उमटलेले ते खोल ओरखडे होते. सावित्री यावर काही बोलली नाही. तिने डोळे खाली घालून वही उघडली, पण तिच्या कानात मात्र तोच आवाज सारखाच घुमत राहिला. काळे आहेस. तिचं घरही फार वेगळं नव्हतं तसं. तिची मावशी देखील म्हणायची, हळद आणि उटणं लाव म्हणजे तुझा रंग खुलेल. यावर आई गप्प राहायची, पण तिच्या नजरेतली चिंता सावित्रीला समजायची. सणासुदीला फोटो काढताना देखील तिला नेहमीच मागे उभं केलं जायचं. प्रकाश नीट पडत नाही असं कारण दिलं जायचं. पण खरं तर सत्य हे वेगळंच होतं. हळूहळू सावित्री शांत झाली. खेळ मागे पडला, हसू वगैरे सगळंच मागे पडलं. आरशात पाहिलं की स्वतःचा चेहरा तिला परका वाटायचा. मी वेगळी का आहे? माझ्यात नेमकी काय कमी आहे? हा प्रश्न तिच्या बालपणाचा कायमचाच सोबती झाला. एक दिवस शाळेत चित्रकलेचा तास होता. त्या चित्रकलेच्या तासामध्ये चित्र काढण्यासाठी विषय दिला होता स्वप्नातलं माझं जग. सावित्रीने रंग उचलले आणि पहिल्यांदाच तिचं मन मोकळं झालं. ती कागदावर उतरली. एका काळसर रंगाच्या मुलीची आकृती काढली तिने. पण त्या मुलीच्या डोळ्यात आत्मविश्वास होता, चेहऱ्यावर तेज वाटत होतं. तिचे शिक्षक थांबले आणि तिच्या चित्रांकडे पाहतच राहिले. तुझ्या रंगात अंधार नाही तर खोली आहे, आणि तुला माहित आहे, खोलीतूनच सगळ्यात सुंदर प्रकाश जन्माला येतं. ते त्यांचं एक वाक्य तिच्या आयुष्याला नवीन दिशा देऊन गेलं. काही वर्षे सरली. लहान मुलगी आता तरुण झाली होती. तिच्या डोळ्यात शांततेमागे एक लपलेली जिद्द दिसत होती. हातात रंगांनी भरलेली स्वप्ने होती तिच्या. तिने कॉलेज सुरू केलं. कॉलेजमध्येही टोमणे थांबले नाहीत. इतकी काळी आणि ड्रॉइंग टीचर व्हायचं स्वप्न, अशी कुजबूज सुरूच असायची. पण आता सावित्री थांबत नव्हती. संध्याकाळी जसा वेळ मिळेल तसा अंगणात बसून ती चित्र काढायची, झकमा घेऊन भरलेल्या जगणाऱ्या लोकांची. आई एक दिवस म्हणाली, लोक बोलतील बाळा तुला. सावित्री हसून म्हणाली, आई, म्हणूनच मला शिकवायचं आहे, जेणेकरून कुणाचं बालपण माझ्यासारखं होऊ नये. ड्रॉइंग टीचर होणं सोपं नव्हतं. जवळ पैसे नव्हते, पण भरपूर जबाबदाऱ्या होत्या. लग्नाचं वय झालंय हे वाक्य तिला पुन्हा पुन्हा ऐकू यायचं, घरच्यांकडून, इतरांकडून. तरीही सावित्री थांबली नाही. सावित्री दिवसा कॉलेज करायची आणि रात्री चित्रकलेचा सराव करायची, आणि संध्याकाळी गरीब मुलांना मोफत चित्रकला द्यायची. एकदा एका छोट्या प्रदर्शनात तिची चित्रे निवडली गेली. लोक तिच्या चित्रांकडे पाहत होते. तिची चित्रे पाहून थांबत होते आणि तिला प्रश्न विचारत होते.
ही चित्रे नेमके कोणी काढलीत? ती शांतपणे म्हणायची. सावित्री देशमुख हिने. पहिल्यांदाच लोक तिच्या रंगाकडे नाही तर तिच्या कलेच्या रंगांकडे पाहत होते. सावित्री आता शाळेत ड्रॉइंग टीचर म्हणून कामाला लागली होती. शाळेमध्ये फळ्यावर रेषा काढताना, मुलांच्या डोळ्यात रंग भरताना ती स्वतःला पहिल्यांदाच पूर्ण वाटत होती. थोड्या दिवसांनी ते शाळेतच एक नवीन शिक्षक आला होता. तो मराठी हा विषय शिकवत होता. त्याचं शब्दांवरचं प्रेम अपार होतं. पहिल्याच दिवशी त्याने स्टाफ रूममध्ये सावित्रीला पाहिलं. त्याची नजर तिच्यावरच थांबली. त्याला ती इतरांपेक्षा वेगळीच दिसली. खूप शांत, खूप सच्ची. ती जास्त बोलत नव्हती, पण तिच्या डोळ्यात एक खोल कथा होती. आदित्य तिच्या वर्गाजवळून जाताना थांबायचा. भिंतीवरची मुलांची चित्र पाहायचा आणि सावित्रीला म्हणायचा, या रेषांमध्ये खूप भावना आहेत. त्यानंतर सावित्री फक्त हसून मान हलवायची. हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढू लागला. कधी कधी ते मुलांबद्दल बोलायचे, तर कधी तिच्या कलेबद्दल बोलायचे. कधी जुन्या आठवणी, जखमा याबद्दल. पहिल्यांदाच सावित्रीला असं वाटत होतं की कोणीतरी आहे जो तिच्या रंगापलीकडे तिला पाहतंय. एक दिवस आदित्य थोडा थांबला आणि सावित्रीला शांतपणे म्हणाला, तू खूप सुंदर आहेस, कारण तू खरी आहेस. तो क्षण तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच आला होता, कारण कोणी तिला कधीही सुंदर म्हणलं नव्हतं आणि आज तिला आदित्य तू खूप सुंदर आहेस असा म्हणला होता. ती यावर काही बोलली नाही, पण तिचे डोळे पाणावले. नंतर ओठांवर हलकासा हसू उमटलं. त्या दोघांनी मिळून लग्नाचा विचार केला होता. सावित्री खूप घाबरत असायची. तिला भूतकाळ माहीत होता. जग कसं असतं हेही तिला माहीत होतं. पण या गोष्टीवर आदित्य ठाम होता. तो त्याच्या घरी गेला. त्याने आई वडिलांना त्या दोघांबद्दल सगळं सांगितलं. तो म्हणाला, आई, मला सावित्रीशी लग्न करायचं आहे. त्याचे बाबा देखील हे ऐकत होते. आईने तिचा फोटो पाहिला आणि त्यावर आईचा चेहरा कठोर झाला. ही मुलगी? रंग बघितलास तू? समाजात काय म्हणतील लोक? त्यावर वडील म्हणाले, तुला चांगल्या घरची गोरी मुलगी मिळेल बाळा. यावर आदित्य म्हणाला, मला माणूस पाहायचा आहे. तरी देखील त्या दोघांनी आदित्यचं ऐकलं नाही. शेवटी निर्णय आला, या मुलीशी लग्न नाही. तो निर्णय सावित्रीपर्यंत आदित्यने पोहोचवला. तिने शांतपणे फोन ठेवला. डोळ्यात पाणी होतं, पण आवाज थरथरला नाही. ती म्हणाली, आदित्य, मी आधीच खूप लढले आहे. तुझं घर फोडून मला सुखी राहायचं नाही. यावर आदित्य काहीच बोलू शकला नाही. त्या रात्री सावित्री आरशासमोर उभी होती. तोच आरसा जो कधी काळी प्रश्न विचारायचा. आज ती म्हणाली, माझ्या रंगामुळे माझं स्वप्न कमी होत नाही आणि माझं अस्तित्व कोणाच्या नकारावर अवलंबून नाही. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा वर्गात गेली. वर्गात जाऊन उभा राहिली. फळ्यावर रेषा काढताना, मुलांना रंग शिकवताना तिच्या चेहऱ्यावर वेदना होत्या, पण डोळ्यात हार दिसत नव्हती. कारण सावित्रीला आता माहीत होतं, ज्याला स्वतःचं अस्तित्व मान्य आहे त्याला कुणाच्या स्वीकाराची गरज नसते. हा या कथेचा पहिला भाग होता. दुसरा भाग पाहण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या भागाचा व्हिडिओ टाकताच या कथेचा आनंद घ्या. कथेला लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.